नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये. तर मी ना आजपासून व्लॉगला पण सुरुवात केलेली आहे. तर माझं ना खूप छान असं चॅनल होतं अगोदर ह्याच नावाने, पण ते ना डिलीट झालं काही कारणामुळे. आणि म्हणून मग मी खूप अपसेट होते बरेच दिवस. नवीन चॅनल बनवलं मी, पण मला इंटरेस्टच येत नव्हता त्यावरती व्हिडिओ बनवायला. तर मग परत मी विचार केला, की चला परत एकदा नवीन सुरुवात करूया. आणि मग सुरुवात तर केली मी. त्याच नावाने माझं चॅनल आहे. पण त्या चॅनलवर माझे 100 ते 150 व्हिडिओ होते आणि ते गेले माझे व्हिडिओ. आणि हा मग आज माझा पूर्ण जे काय मी दिवसभरात थोडे मेन जे कामं आहेत ना, ते मी तुम्हाला दाखवत आहे. आणि तुम्हालाही कसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आवडतील बघायला, म्हणजे ट्रॅव्हलिंग व्लॉग आवडतील का, रेसिपीचे व्लॉग आवडतील का आणखी काही नवीन विषय असेल तर तेही तुम्ही मला सजेशन देऊ शकता. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज थोडा सपोर्ट असू द्या, कारण आता मी परत नव्याने सुरुवात केलेली आहे. तर सपोर्ट करा तुम्ही ह्याही चॅनलला अगोदरच्या सारखाच. तर चला मग मी तुम्हाला आजची मी जे बनवत आहे ना त्याची रेसिपी सांगते. तर हे आहेत थालीपीठ किंवा मग धपाटे म्हणू शकतो आम्ही. याला धपाटे म्हणतो, कुणी थालीपीठ म्हणतं. तर मी ना इथं जास्त प्रमाणामध्ये कद्दू किसून घेतलेला आहे. कद्दू माहीत असेल ना तुम्हाला, भोपळा, ते किसून घ्यायचा. त्याच्यामध्ये मी मिरच्या आज सुरुवातीला दाखवलं, जिरं वगैरे मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. लसण भरपूर असा, जिरं आणि कोथिंबीरच्या देठं घेतलेले आहेत. आणि जास्त प्रमाणात ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ हे घेतलेलं आहे. आणि थोडंसं बेसन पण घेतलेलं आहे. बेसन पीठ पण यामध्ये टाकलं ना तर खूप असे क्रिस्पी होतात धपाटे. आणि मीठ टाकायचं भरपूर असं यामध्ये. आणि असं पीठ भिजवून घ्यायचं मस्त. जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलंही नाही, असं मीडियम सारा प्रमाणात भिजवून घ्यायचं पीठ. आणि याला थोडंसं मी तेल लावून साईडला ठेवते आता 5 मिनिटं. आणि लगेच ह्याचे धपाटे घेते तर करून. हे ना कपड्यावर बनवायचे असे. तर एक छोटासा मस्त कॉटनचा कपडा घ्यायचा आणि हे पाण्यात भिजवून घ्यायचा, म्हणजे चिटकणार नाहीत बिलकुल ह्याला आपलं थापताना धपाटे. तर याला असं हे जे करतो ना तर याला आम्ही थापलेले धपाटे म्हणतो. आणि याला एक ट्रिक सांगते तुम्हाला. तर पूर्ण थापून करायला ना खूप वेळ जातो. तर मी काय करते, थोडंसं अगोदर आपलं लाटणं असतं ना त्यानं थोडंसं लाटून घेते आणि नंतर मग त्याला हाताने थापून घेते. आणि इथे बघा हे असे होल बनवायचे ह्याला. तर ह्याला होल असे केले ना तर याच्यामध्ये तेल जाऊन क्रिस्पी होतं मस्त धपाटं. आणि तसं होल करूनच करायचे धपाटे. बघा इथे किती इझी कपड्याचं निघून जातं ते पाणी लावल्यामुळं. आणि खूप छान बनतात हे कद्दूचे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाजीचे बनवू शकता. मी पालकचे बनवते, मेथीचे बनवते, आणखी तुम्ही जे काय तुम्हाला भाजी आवडत असेल ना त्याचे तुम्ही बनवू शकता. म्हणजे काकडीचे बनवू शकता, टोमॅटोचे बनवू शकता आणि कद्दूचे आहेत. आणि नसलंच काही तर कांदा जास्त भरपूर प्रमाणात टाकून तेही बनवू शकता. मी कांद्याचेही बनवते बऱ्याच वेळा, ते पण खूप छान लागतं. तर मुलं असे जास्त भाज्या खात नाहीत ना, तर ही खूप छान पद्धत आहे त्यांना खाऊ घालण्याची. याला तेल मात्र ना जरा जास्त प्रमाणात लावून घ्यायचं, कारण तेल जास्त लावलं ना तर टेस्ट खूप छान येते याला. इथे माझे मस्त भाजून तयार होत आहेत धपाटे. तर आमच्या घरी ना सर्वांनाच आवडतात. तर मी सकाळी आज मुलांना टिफिनमध्ये दिली होती भेंडीची भाजी आणि पोळी. तर नंतर म्हणलं मुलं शाळेतून आल्याच्या नंतर तेही खातील. आणि आमच्या दोघांनाही भेंडीची भाजी जास्त काय आवडत नाही, त्याच्यामुळे म्हणलं चला आज कद्दू होता तर धपाटे करून घेऊया. आणि म्हणलं चला जे होतं ते ठीकच होतं. तर चांगल्यासाठीच होत असतं. तर मी ना आणखी तेव्हा मी माझं जे पहिलं चॅनल होतं ना त्याच्यावरती एवढे काही म्हणजे मला तेवढं मी नवीन होते तेव्हा. आता भरपूर काही गोष्टी शिकत आहे मी, तरी आताही नवीनच आहे. थोडंफार काही इकडे तिकडे झालं, थोडंसं चुकलं तर थोडेसे इग्नोर करा. म्हणजेच तुम्ही हे लक्षात घ्या की मी नवीन आहे आणि सपोर्ट राहू द्या तुमचा. तर माझे धपाटे झाले आता. आणि तुम्ही ना अशा हेल्दी गोष्टी जास्त खाण्याकडे लक्ष देत जा, कारण आता हेल्थचे पण खूप प्रॉब्लेम होत असतात. त्यामुळे मी तर ना बाहेरचं खाण्यामध्ये बिलकुलही असं प्रेफर करतच नाही. मला जास्त बाहेरचं बिलकुल नाही आवडत. जे काही आवडतं ना खायला ते मी घरीच बनवत असते. आणि मला ना खूप आनंद भेटतो त्यामध्ये की घरीच मी सर्वांसाठी
छान असं काही काही नवीन नवीन गोष्टी ट्राय करू आणि सर्वांना खायला देऊ. आणि आपण आनंद कशामध्येही जर मानला ना तर तो होऊ शकतो. आणि आपण जर म्हणलं ना मला हेच पाहिजे तेच पाहिजे किंवा मी ह्याच्यामध्ये आनंदी होऊ शकले असते, ही गोष्ट मिळाली असती तर, तसं तर आपण कशातच आनंदी होऊ शकत नाही. त्यामुळे जे आहे, जे आज आहे, जे आपल्या जवळ आहे त्यामध्येच आनंद मानायला शिका मैत्रिणींनो. आणि तरच आपण खूप हॅपी लाईफ जगू शकतो. तर एवढंच मला सांगायचं आहे. तर लाईफमध्ये तुम्हीही आनंदी राहायला शिका आणि सर्वांनाही घरातल्या आनंदी ठेवा. आपण जर आनंदी हॅपी असतील ना घरामध्ये, म्हणजेच की आपण घरात लेडीज जे असतो ना, तर आपण आनंदी असतील तरच आपण दुसऱ्यांना, इतरांना, घरातल्यांना आनंदी करू शकतो. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून, छोट्या कारणांवरून, छोट्या कामावरून आपण त्यांनाही एक छोटासा का होईना आनंद देऊ शकतो. तर असंच तुम्हाला बघा बोलत बोलत माझी सगळी कामं झालेली आहेत. धापाटे केले मी, नंतर साफसफाई करायला घेतली, भांडे घासून घेतले, कपडे लावले मशीन आणि आता राहिलेली आहे माझी देवपूजा. तर 9 वाजले, मी 10:30च्या अगोदर करत असते देवपूजा. तर अगोदर मी सगळे कामं आवरून घेत असते, म्हणजे आपल्या मनामध्ये ना काही असे विचार राहत नाहीत की माझं हे काम राहिलं ते काम राहिलं. मग आरामशीर आपण देवांसमोर बसू शकतो पूजा करायला. आणि बघा इथे माझी पूर्ण साफसफाई झालेली आहे. छान असं घर मी क्लीन केलेलं आहे. आणि तुम्ही जेवढं ना घर तुमचं स्वच्छ, साफ आणि सुटसुटीत असं ठेवसाल ना, तेवढं तुम्हाला घरामध्ये खूप असं पॉझिटिव्ह वाटतं. आणि मी आता इथे टी व्हीवरती सॉन्ग लावलेले आहेत देवाचे. आणि बघा इथे माझा किचन वटा पण साफ झालेला आहे. आणि आता पूजा करायला घेते मी. तर मिस्टर जेवून गेले आत्ताच आणि माझं जेवण पण राहिलेलं आहे. पण मी पूजा झाल्याशिवाय काय जेवण नाही करत. आणि पूजा करताना ना कधीही आपण अगोदर दिवा लावून घ्यायचा. तर अगोदर मी कोणतंही पूजा करत असताना, कशाचीही पूजा करत असताना अगोदर दिवा लावून घेत असते आणि नंतर पूजा करते. तर आज होता मंगळवार, तर मग आज मंगळवारचं मला ना मंगल कलश पण माझा चेंज करायचा असता, म्हणजे पाणी वगैरे बदलते मी त्यामधलं आणि दुसरा पाणी टाकून परत मंगल कलश ठेवत असते. मी आठवड्यातून 2 वेळा या कलशामधलं पाणी वगैरे पानं चेंज करते. तर आज होता मंगळवार आणि नंतर शुक्रवारी करत असते. आणि नंतर मग ह्या गडव्याला ना तांब्याच्या असं स्वस्तिक काढून घ्यायचं अगोदर. तुम्हाला तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये एका शेअर केलेलं पण आहे की मी माझा मंगल कलश कसा मांडत असते. आणि खूप चांगला असतं मंगल कलश घरामध्ये दररोजच्याला साठी ठेवणं. तर तुम्ही मंगल कलश ठेवत नसाल तर ठेवत जा, खूप चांगलं असतं. आणि खूप छान अशी देवघरामध्ये एनर्जी वाटते, दिसायला पण खूप प्रसन्न दिसतं आणि घवघवाची पूजा दिसते. मला तर ना मंगल कलश जर मांडलेला नसेल तर मला पूजा केल्यासारखंच वाटत नाही. त्याच्यामुळं माझा दररोज असतो हा. मला न वाटतं की सर्वांनी देवासाठी, देवपूजेसाठी 10 मिनिट सर्वांनीच काढले पाहिजे, जास्त वेळ नसेल तर. असं तर आपण जेवढा ज्यांना वेळ असेल तेवढं करू शकता. आपण पठण करू शकतो, वाचन करू शकतो. भरपूर अशा काही देवांचे ग्रंथ आहेत. जे तुम्हाला ज्या देवाची भक्ती करायची आहे ना त्या तुम्ही करायला पाहिजे, पण करायला पाहिजे. कारण की न आपल्या आयुष्यामध्ये कुठंही तुम्ही कुणाला नतमस्तक व्हा किंवा न व्हा, पण देवासमोर मला तरी वाटतं प्रत्येकाने मनाभावातून नतमस्तक आणि व्हायलाच पाहिजे. तर देवपूजेसाठी प्रत्येकाने कमीत कमी तरी वेळ काढायला पाहिजे. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला आपल्या लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा आणि छान छान कमेंट पण करा. तर मी अगोदर आता धूप लावून घेतलेली आहे आणि आता प्रत्येक मूर्तीला मी असं स्नान घालून गंध, कुंकू वगैरे लावून घेते. आणि तुम्हाला दाखवते माझी पूजा झाल्याच्या नंतर कशी असते माझी देवपूजा. एकदम अशी साधी सिंपल करते मी. आणि कुणाकुणाला असं व्रत, उपवास वगैरे करायला पण खूप आवडतं. तर तुम्ही ना उपवास तुम्हाला होत नसेल ना तर तुम्ही वाचन करा. खूप अशा साऱ्या पोथ्या आहेत, ग्रंथ आहेत. तर तुम्ही दररोज 10 मिनिट तरी ते वाचन करा किंवा मोबाईलवर लावून पठण ऐकू पण शकता तुम्ही. तर ते पण खूप चांगली एक सेवाच आहे. काहीतरी पण करा तुम्ही देवाचं, खूप छान वाटतं आपल्याला. आणि मला तरी वाटतं की प्रत्येकाने करायला पाहिजे काही ना काहीतरी. तर मी तर करत असते आणि मला खूप मनापासून आवड असते. सकाळी खूप घाई असते म्हणून मी थोडं उशिरा करते पूजा,
पण करत असते. तर असं काही नाही आहे की सकाळीच आपण देवपूजा करायला पाहिजे. होत नसेल तर मग काय करायचंच नाही का? असं थोडी आहे की सकाळी माझ्याच्यानं होत नाही, खूप घाई असते, मग कधी करावं? आपल्याला खूप छान दिवसभर दिवस असा पूर्ण पॉझिटिव्ह जातो आणि खूप छान पण वाटतं. मग त्याच्यामुळं ना करायचं आपल्याला. जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा करायचं. संध्याकाळीही तुम्ही जे वाचन असतं ना तर ते तुम्ही संध्याकाळीही पण करू शकता. तर 7च्या अगोदर किंवा 8च्या अगोदर करू शकता तुम्ही. तर मी करत असते, कारण जेव्हा जेव्हा मला काही वाचन करायचं असतं ना, सकाळी जर नाही झालं माझं कधी, तर मग मी संध्याकाळच्या वेळेला करत असते, पण करते. आणि ही बघा माझी तुळजापुरहून आणलेली मूर्ती किती सुंदर आहे आणि खूप छान आहे. मला खूप आवडती. माझ्याकडं पहिली होती छोटी, तर मी आता ना चेंज केली. ती थोडीशी खराब झाली होती, तर त्याच्यामुळं बघा इथे किती सुंदर दिसत आहे. आणि माझ्या झाडांना पण आज खूप सारे फुलं आली आणि तेच फुलं मी आज तोडून आणले होते पूजेसाठी. तर बाहेरची विकतची जेव्हा फुलं आणतो ना आपण, तर ते तर खूप छान असतातच, पण जेव्हा घरच्या झाडांची फुलं असतात ना, तेव्हा खूप वेगळाच आनंद असतो जरा. ही माझी स्वामींची मूर्ती आहे, तर ही मी अक्कलकोटवरून आणलेली आहे. तर ही पण खूप सुंदर आहे आणि मी 2 वर्ष झाले मूर्ती घेण्यासाठी म्हणजे शोधत होते, पण मला कशी मनातच बसत नव्हती मूर्ती. मग मी 2 वर्ष थांबले आणि अगोदर माझ्याकडं पितळेची मूर्ती नव्हती, अशी याची होती चिनी मातीची. तर ती आहे ना देवघरात तिथं ठेवलेली, ती आहे माझी. ही बघा, ही किती छान मूर्ती आहे माझी स्वामींची. तर मग ही मला एकदम आवडली अक्कलकोटला गेल्याच्या नंतर, तर ती मी घेऊन आले मग तिथूनच. आणि स्वामी मग असे सुंदर मूर्तीमध्ये आले माझ्या घरी. आणि हे बघा फुलं किती छान आहेत ना. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. हे बघा माझ्या हातात आहे ना, हे एक वेगळा प्रकार आहे गुलाबाचा, आणि हा खालचा जो आहे ना, तर हे देशी म्हणजे गावरानी गुलाब आहे हा. तर इथे बघा झाली माझी देवपूजा छान अशी सिंपल साधी आणि लवकर केली मी. आणि आता तुम्हाला दाखवते बघा किती छान वाटत आहे. तर खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये अशी पूजा वगैरे झालं की. आणि आता माझे सर्व कामं झालेली आहेत, पूजा वगैरे, स्वयंपाक, घराची साफसफाई, फरशी आणि कपडे पण झाले माझे. तर आता मी जेवण करते. तर असेच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ पण खूप असा इंटरेस्टिंग येणार आहे, तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मी आता जेवायला घेतलेलं आहे, तर मी जेवण करते. हे ना सॉस आहे, तर मी आमटी केली होती शेंगदाण्याची, तर मला नाही आवडत, मग मी सॉस घेतला. मुलं आली होती स्कूलमधून आणि त्यांना खायचं होतं ड्रॅगन. तर हे माझ्या मुलीला खुशीला खूप आवडतं, तर ते तिला मी कट करून देत आहे ड्रॅगन. चला तर भेटूया अशाच एका नवीन दुसऱ्या व्लॉगमध्ये माझ्या. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर लाईक, शेअर, कमेंट करा व्हिडिओला. आणि कसा वाटला माझा फर्स्ट व्लॉग म्हणजे पहिला व्लॉग, तर तेही मला सांगा. बाय. आणि असेच तुम्हाला माझ्या चॅनलवर ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणि काही रेसिपीज असं बघायला मिळेल. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक छोटीशी कविता. कष्ट करावी, स्वप्ने पहावी, कष्ट करावी, स्वप्ने पहावी, प्रत्येक दिवस नव्याने जगावी. समाधानातच खरी श्रीमंती, समाधानातच खरी श्रीमंती, आनंदी जीवन हीच संपत्ती. कशी वाटली तुम्हाला कविता? बाय.